नमस्कार मित्रांनो, मी मयूर मोरे पुन्हा एकदा घेऊन आले आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. तो एकटा होता. चहूबाजूंनी आमच्या फायटर जेट्सनी त्याला घेरलं होतं. तरी त्याने आमच्या संपूर्ण फॉर्मेशनच्या नाकामध्ये दम आणला होता. तो थांबला नाही ना तो डगमगला. शेवटच्या श्वासापर्यंत त्याने लढा दिला. म्हणूनच आज त्या भारतीय पायलटच्या शौर्याला मी सलाम करतो. तर मित्रांनो, हे शब्द होते पाकिस्तानी पायलट सलीम बेग मिर्झा यांचे, ज्यांनी त्या दिवशी 1971च्या युद्धामध्ये भारतीय पायलटच्या विमानाला पाडले होते. मित्रांनो, युद्धामध्ये असे फार कमी वेळा घडते जेव्हा आपला शत्रू आपली स्तुती करतो. 14 डिसेंबर 1971च्या त्या सकाळी श्रीनगरच्या आकाशामध्ये जो थरार घडला ते दृश्य बघणाऱ्यांच्या अंगावरती काटा आणि शत्रूच्या हृदयामध्ये धडकी भरवण्यासाठी काफी होते. आकाशामध्ये यमदूत बनून आलेले पाकिस्तानचे 6 जेट्स एका एकट्या भारतीयाच्या विमानाला पाडू तर शकत नव्हतेच, परंतु त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे भारतीय वायुसेनेच्या इतिहासातल्या पहिल्या आणि एकमात्र परमवीर चक्र विजेत्या फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो यांची. नुकताच प्रदर्शित झालेला बॉर्डर 2 या सिनेमामध्ये दिलजीत दोसांझ यांनी सेखो यांचे पात्र निभावले आहे. सेखो यांचा जन्म 17 जुलै 1943 रोजी पंजाबमधल्या लुधियाना जिल्ह्यातील इसावाला या छोट्याशा गावामध्ये झाला. त्यांचे वडील तरलोचन सिंग सेखो हे देखील वायुसेनेमध्ये लेफ्टनंट या पदावरती होते. म्हणूनच की काय, देशप्रेम आणि शिस्त ह्या दोन गोष्टी त्यांना वारसानेच मिळाल्या. सेखो यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते 4 जून 1967 साली भारतीय वायुसेनेमध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून रुजू झाले. असेच वर्षामागून वर्ष सरत गेली. सर्व काही सुरळीत चालू होतं. अशातच 1971 साली भारत पाकिस्तान युद्धाचं बिगुल फुगलं गेलं. एका ठिकाणी पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य करण्याची लढाई, तर दुसरीकडे नवीनच लग्न करून आलेली हातावरच्या मेहंदीचा रंग अजूनही उतरला नव्हता. अशातच मंजित कौरला आपल्या पतीला युद्धावरती पाठवत असताना हृदयावरती दगड ठेवून जड अंतकरणाने आपल्या भावनांशी लढा द्यावा लागत होता. खरंच मित्रांनो, एक सैनिक होणं जेवढं कठीण आहे त्यापेक्षा जास्त कठीण आहे त्या सैनिकाचं कुटुंब होणं. 71च्या युद्धामध्ये परिस्थिती दिवसागणिक बदलत चालली होती. भारतीय सैन्य जलद गतीने ढाकाकडे आगेकूच करत होते. पूर्वी पाकिस्तानमध्ये आपला लाजिरवाणा होणारा पराभव पाहून पाकिस्तानने आपली संपूर्ण सैन्य ताकद पश्चिमेकडे अर्थातच काश्मीरच्या दिशेने वळवली. प्लॅन सोपा होता. श्रीनगर हवाई तळावरती हमला करून धावपट्टीला उद्ध्वस्त करणे, काश्मीरला उर्वरित भारतापासून वेगळं करणं आणि सोबतच भारतीय सैन्याला येणारी सामग्री बाधित करावी. म्हणूनच पाकिस्ताननी स्वतःचे सर्वोत्तम पायलट्स आणि सोबतच अमेरिकेकडून मिळालेले अत्याधुनिक जेट्स वापरून हवाई हल्ल्याची योजना आखली. मित्रांनो, त्या दिवशी श्रीनगर एअरबेस वरती सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरली होती. परिस्थिती अशी होती की समोरचं काही बघणं जवळपास अशक्य होतं. एरवी अशा परिस्थितीला नो फ्लाइंग झोन सारखंच मानलं जाते. श्रीनगर एअरबेस वरती सर्व काही सामान्यसारखं चालू होतं. म्हणायला गेलं तर वादळापूर्वीची शांतता. अशा परिस्थितीमध्ये फ्लाइंग ऑफिसर सेखो आणि त्यांचे मित्र लेफ्टनंट घुमान ORP ड्युटीवरती होते. अर्थातच कोणत्याही परिस्थितीमध्ये उड्डाण भरण्यासाठी सुसज्जित. तेवढ्यातच 8:02 पाकिस्तानच्या F-86 सेबर जेटच्या एका फॉर्मेशन, ज्यांना ब्लॅक स्पायडर म्हणून देखील ओळखलं जायचं, त्यांनी श्रीनगर एअरबेसवरती अचानक हल्ला करायला सुरुवात केली. सेखो आणि घुमन उड्डाण भरणार एवढ्यातच पाकिस्तानने बॉम्ब वर्षाव करायला सुरुवात केली. इथे बघायला गेलं ना तर परिस्थिती खरं तर बरोबरीची नव्हती. म्हणायला गेलं ना तर चिमणीने घारीशी संघर्ष करावा असंच काहीचं चित्र निर्माण झालं होतं. एका बाजूला होते तब्बल 6 अत्यंत आधुनिक उन्नत सामग्रीने सुसज्जित असलेले अमेरिकी बनावटीचे F-86 सेबर जेट्स, तर दुसऱ्या बाजूला होतं सेखोनचे फॉलन गनेट, एक लहान आणि कमी क्षमतेचे विमान. तांत्रिकदृष्ट्या पाहायला गेलं ना तर अशी लढाई लढणं म्हणजे सेखोनसाठी खरं तर आत्महत्याच करण्यासारखं होतं. अशातच एअर ट्रॅफिक कंट्रोल यांनी सेखो यांना न उडण्याचा सल्ला देखील दिला होता. परंतु रनवे उद्ध्वस्त होण्याआधीच सेखो यांनी उडण्याचा निर्णय घेतला आणि तसे केले देखील. त्याच्या मागोमागच त्यांचे मित्र घुमान यांनी देखील उडाण भरली होती. परंतु धुक्याची दाट चादर असल्यामुळे घुमान आणि सेखो यांचा संपर्क एकमेकांशी तुटला. कालांतराने घुमान यांचं विमान सेखो यांच्या रडारवरती दिसणं देखील बंद झालं. अशा परिस्थितीत आकाशामध्ये सेखो हे एकटे पडले होते. आकाशामध्ये समीकरण तयार झालं ते म्हणजे 1 विरुद्ध 6, अर्थात 1 भारतीय विमान विरुद्ध 6 पाकिस्तानी विमान होते. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला आणि विमानाला सुरक्षित ठेवून बेसवरती परत जाण्याचा निर्णय खरं तर एकदम योग्य ठरला असता. परंतु हा पठ्ठ्या होता लुधियानाचा बब्बर शेर. अशातच त्याने जे केले ते पाकिस्तानच्या पायलट्सना चक्रावून सोडणारं ठरलं. सेखो यांनी युटर्न घेतला आणि थेट पाकिस्तानच्या फॉर्मेशनमध्ये जाऊन ते घुसले. अशातच सेखो यांनी एका सेबर जेटचा पाठलाग करायला सुरुवात केली. दोघंही एकमेकाला चगवण्याचा प्रयत्न करत होते. सेखोने त्या सेबर जेटला लॉक केले आणि आपल्या 30 mm गनने त्या सेबर जेटला शूट करून गारद करून टाकले. आपला एक साथी पायलट मारला गेला हे पाहताच पाकिस्तानी पायलट चौतळले आणि ते सेखोला मारण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागले. परंतु सेखो होते चपळ. त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या सेबर जेटला नॉक करून त्याला देखील गारद केले. असा हा युद्धाचा थरार सुरू असतानाच ATCने पुन्हा एकदा सेखोशी संपर्क केला आणि त्यांना बेसवरती परत येण्यासाठी विनंती केली. परंतु त्यानंतर सेखोने ATCला दिलेलं उत्तर हे भारताच्या इतिहासामध्ये अमर होऊन गेलं. मला वाटते मी अजून एकाला मारू शकतो आणि मला हे करताना मजा येत आहे, असे उद्गार होते
निर्मलजीत सिंग सेखो यांचे. मित्रांनो, सततच्या कलाबाजी केल्याने त्यांचे विमान आता संथ होऊ लागले होते. एवढंच नव्हे तर त्यांच्या गोळ्या देखील संपत आल्या होत्या. आणि याच गोष्टीचा फायदा घेत पाकिस्तानी फॉर्मेशनचे लीडर असलेले सलीम बेग मिर्झा यांनी सेखोच्या विमानाचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि एका पोझिशनला येऊन त्यांनी आपल्या मशीन गनचा संपूर्ण बस्ट सेखोच्या विमानावरती खाली केला. सेखोंचे विमान भीषण स्वरूपामध्ये क्षतिग्रस्त होऊन खाली कोसळू लागले होते. अशातच सेखो यांनी इजेक्शनचे प्रयत्न सुरू केले, परंतु जमिनीपासूनचे कमी अंतर आणि सोबतच विमान उलट झाले असल्यामुळे त्यांना इजेक्शनचा फार काही वेळ मिळाला नाही. अशातच त्यांचं विमान पडगावच्या एका दरीमध्ये जाऊन कोसळले. सारं काही क्षणार्धामध्ये थांबलं. श्रीनगरच्या आकाशामध्ये भयानक अशी शांतता पसरली होती. भारताचा हा अजिंक्य तारा अनंत आकाशामध्ये विलीन झाला होता. परंतु सेखो यांनी शहीद होण्यापूर्वी जो भीम पराक्रम केला होता त्याचाच परिणाम होतं की पाकिस्तानच्या जेट्सना आपलं मिशन अर्ध्यावरती सोडून आल्या मार्गी परत जावं लागलं होतं. श्रीनगर एअरवेजवरचा धोका टळला होता. पुढे जाऊन सेखो यांच्या ह्याच शौर्याला सन्मानित करण्यासाठी भारत सरकारने त्यांना मरणोपरांत भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार परमवीर चक्र, जो युद्ध काळामध्ये दिला जातो, त्याच्याने गौरवले. मित्रांनो, विशेष बाब अशी की आजपर्यंत हा पुरस्कार फक्त थलसेनेलाच मिळालेला आहे. कारण थलसेनाच असते जी जमीन काबीज करते. आकाशामध्ये काबीज करण्यासारखं काहीच नसते. म्हणूनच सेखोंचा केला गेलेला सन्मान हा त्यांच्या अद्वितीय इच्छाशक्तीचा आणि देशप्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभा राहतो. मित्रांनो, सिखोंचे बलिदान हे 1971 सालच्या युद्धातलं एक स्वर्णिम पान आहे. मित्रांनो, निर्मलजीत सिंग सेखो यांचे बलिदान आजही आपल्याला गौरवान्वित करत आहे. एवढंच नव्हे तर आपल्या देशाप्रती काहीतरी करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या काही संकल्पना असतील, सजेशन्स असतील, ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.